छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व मान्यवरांचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं त्या सिंहासनाचं आणि त्याचबरोबर पालखीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. माननीय अमित भाई शहा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिव छत्रपती की, राजा शिव छत्रपती की, राजा शिव छत्रपती की. या जागेवरती 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं. त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मान्यवर करत आहेत. साईडला घ्या. राजा शिव छत्रपती की, राजा शिव छत्रपती की. हो सर. बोला हर हर जय भवानी. ज्या जागेवरती 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की सर्व प्रमुख अतिथींना घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे या वर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला। ते वर्ष होतं 1925, म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे। शुरुआत होते आहे आज अभी अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपती शिवाजी महाराज के सिंहासन का या सभा मंडपात ठेवूया। मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ